नमस्कार मित्रांनो, मी ओम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप योजना यामध्ये तरुणांना मोठी संधी आहे. महिन्याला पगार 61,500 रुपये असणार आहे. यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, ही योजना नक्की काय आहे, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम ही योजना नक्की काय आहे, याची निवड प्रक्रिया काय आहे, कोण यासाठी अप्लाय करू शकतो, अटी शर्ती काय आहेत आणि लाभ काय मिळणार आहे, हे सगळं पाहूयात. चीफ मिनिस्टर फेलोशिप महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप 2025 यामध्ये थोडक्यात माहिती आपण अगोदर घेऊयात की ही योजना नक्की काय आहे. तर इथे पहा, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नक्की काय आहे. तर हा एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा महत्त्वाचा उपक्रम आहे. हे तरुणांना यामध्ये महाराष्ट्र शासनासोबत काम करण्याची एक संधी फेलोच्या स्वरूपात दिली जाते. यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता ही जी योजना आहे कुणी सुरुवात केली तर 2015 मध्ये मुख्यमंत्र्यांनी फडणवीस आहेत त्यांनी इथे सुरू केली. त्यानंतर फेलोशिपचा कालावधी काय राहतो तर 12 महिने फक्त तुम्हाला काम करायचं असतं. यामध्ये अर्ज करू शकतो का, आता तर ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. ऑनलाईन अर्ज कसं करायचा मी पुढे दाखवतो. अर्ज शुल्क किती आहे, 500 रुपये तुम्हाला जे फी आहे ती राहणार आहे. निवड प्रक्रिया कशी राहते तर 2 स्तरावरती निवड प्रक्रिया राहते, ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. यामध्ये 210 विद्यार्थी जे आहेत, जे उमेदवार आहेत ते पात्र ठरतात आणि 210 मधले पुन्हा 60 निवडले जातात. 60 उमेदवारांना फेलो म्हणून निवडलं जातं. ज्यामध्ये कसं ऑनलाईन परीक्षा असेल, निबंध आणि मुलाखत यावरती 60 यामधले फक्त निवडले जाणार. जेवढे अप्लाय करतात त्याच्यातले 210 निवडले जातील आणि फायनल जे 60 निवडले जाणार आहेत. अर्ज करताना प्रमाणपत्र किंवा कागदपत्र लागणार आहेत का, तर अर्ज करताना तुम्हाला कोणतेही कागदपत्र द्यायची नाहीत. जेव्हा तुमची निवड होईल त्यावेळेसच तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत. फेलो म्हणून मी माझ्या कामाचा अहवाल कोणाला सादर करेल. आता फेलो म्हणून तुम्ही काय काम करायचं आहे ते सुद्धा माहिती दिली आहे. तर फेलो म्हणजेच तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी जे असतात, सरकारी अधिकारी, त्या सरकारी अधिकाऱ्यांचं जे काही हाताखाली आहे ते तुम्ही काम करणार आहे. त्यांचं हाताखालचं जे काही काम असेल, त्याचा अनुभव असेल ते तुम्हाला भेटेल. मार्गदर्शन करतील जे काही अधिकारी असतील आणि तुम्हाला ते 12 महिने तुम्हाला काम करायचं आहे. 3 महिन्यांनी फेलोशिपची कामगिरी मूल्यमापन सुद्धा मुख्यमंत्री करणार आहेत. फेलोच्या कामाचे स्वरूप कसे असते, अजून काही माहिती असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं पात्रतामध्ये जर पाहिलं तर इथे पहा, 21 ते 26 वयामधलेच इथे उमेदवार अर्ज करू शकतात. 21 ते 26 म्हणजेच इथे जन्मतारीख सुद्धा दिलेली आहे. त्या जन्मतारखेमध्ये 5/5/99 ते 2004च्या दरम्यानले जे असतील ते. त्यानंतर उमेदवार ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. कमीत कमी तुम्हाला 60% मार्क ग्रॅज्युएशनला म्हणजेच तुमचं पदवी असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी 60%, जास्त पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर चालेल, पण कमीत कमी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. यांनी 1 वर्षाचा कोणत्याही कामाचा अनुभव असू द्या, बिझनेसचा अनुभव असू द्या किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीतला अनुभव असू द्या, अप्रेंटिसशिपचा असू द्या, तो सुद्धा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर तुमचा कुठलाही 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणं आवश्यक आहे. हिंदी व इंग्रजी भाषेचं सुद्धा ज्ञान आवश्यक राहणार आहे. याचं जे काही स्वरूप आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर इथे तुम्ही सगळी माहिती वाचून घ्या आणि त्यानंतरच अप्लाय करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही म्हणाल यामध्ये आपल्याला लाभ काय मिळणार आहे, तर तुम्हाला फायदा काय काय होईल तो फायदा इथे समजून घ्या. तर इथे गट अ अधिकाऱ्यांच्या समक्ष दर्जा तुम्हाला राहणार आहे. तुम्हाला तात्पुरते ओळखपत्र आणि ID सुद्धा दिले जाणार आहे. ईमेल आणि ID सुद्धा दिले जाणार आहे. यामध्ये 56,100 विद्यावेतन आणि खर्च जर असेल तो तसे टोटल मिळून 61,500 रुपये तुम्हाला महिन्याला दिले जाणार आहेत. फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण किती 8 दिवसांची रजा अनुदाय्य राहणार आहे. त्यानंतर कार्यक्रमात अपघाताचे विमा संरक्षण सुद्धा भेटणार आहे आणि IIT बॉम्बेचं जे काही प्रमाणपत्र असेल ते सुद्धा संस्थेमार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे. 12 महिन्याचे जे काही फील्डवर्क आहे IIT बॉम्बे यांच्या मार्फत राबवलं जाणार आणि त्या विशेष मोहिमेअंतर्गत सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. अटी शर्ती सुद्धा आहेत. इथे वेबसाईटवरती या आणि ही सगळी माहिती वाचून घ्या. याच्यात आपण टाइम घालवत नाही. आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते सांगतो. फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथे येऊन अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया आहे. 4 स्टेप कंप्लीट करायच्या, नोंदणी करायची, प्रोफाईल तयार करायची आहे, त्यानंतर अर्ज करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे. एक एक स्टेप पूर्ण करूया. अर्ज करा, साइन इन या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर इथे वरती तुम्हाला
ID पासवर्ड मागतंय, तर आपल्याला अकाउंट उघडावं लागेल. वरती सगळ्यात वरती पाहू शकता न्यू युजर रजिस्टर, नवीन वापरकर्ता नोंदणी हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. महत्त्वाच्या सूचना येतील त्या सर्व वाचून घ्यायच्या आहेत आणि टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करून ओके करायचं आहे. आता नोंदणी रजिस्ट्रेशन फॉर्म तुमचा इथे येणार आहे. त्यामध्ये आधार कार्डवरती तुम्हाला जे काही नाव आहे आधार कार्डवरती तसं नाव पूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ते नाव इथे टाकायचं आहे. व्यवस्थित स्पेलिंग टाका. त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे विचारला जाईल ते टाका. तुमची जन्मतारीख 2004 पासून ते 2099 पर्यंत 1999 पर्यंत तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीने जन्मतारीख तुमची सिलेक्ट करा. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. सेंड OTP वरती क्लिक करा. मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP इथे कन्फर्म करून घ्या. ईमेल ID टाका. ईमेल ID सेंड OTP वरती क्लिक करा. OTP येईल, कन्फर्म करून घ्या. कॅप्चा टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे परमिशन द्यायची आहे. कॅमेरा इथे लागणार आहे. अलावरती क्लिक करा. तुमचा कॅमेरा ओपन होईल. तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर तुम्ही पाहू शकता की तुमच्या याला कम्प्युटरला कॅमेरा अटॅच असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जो फोटो घ्यायचा आहे तो इथे लाईव्ह फोटो घ्यावा लागेल, त्याशिवाय पुढे जाणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वात प्रथम लाईव्ह जो फोटो आहे तो घेणं अनिवार्य आहे आणि तो फोटो तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे फोटो घेऊन कॅप्चर करतो आणि फोटो उजव्या साईडला या बॉक्समध्ये येईल आणि इथे अपलोड करतो. तर इथे मी कॅप्चर फोटोवरती क्लिक करतो. उजव्या साईडला पाहू शकता हा फोटो आलेला आहे. पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर आधार कार्ड तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि आधार कार्डच्या सोबत तुमचा एक फोटो काढायचा आहे. आधार कार्ड समोर घ्यायचं आहे, समोर हातात ठेवून मग फोटो काढायचा आहे. हा सुद्धा फोटो लाईव्ह तुम्हाला काढायचा आहे. आधार कार्ड घ्या हातात, ओरिजिनल आधार कार्ड, आणि ते समोर धरा आणि त्यानंतर फोटो काढा आणि हे अपलोड करा. उजव्या साईडला दाखवलं तशा पद्धतीने. त्यानंतर पुढे नेक्स्ट केल्यानंतर अपलोड झाला. अपलोड झाल्यानंतर आता तुम्हाला एक व्हिडिओ जे काही व्हॉइस आहे बोलायचं आहे, व्हिडिओ बोलायचं आहे, व्हिडिओमध्ये बोलायचं आहे, एक व्हिडिओ तयार करायचा आहे 15 सेकंदाचा. आता तो कसा तयार करणार? डायरेक्ट स्टार्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ सुरू होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, गावाचं नाव, शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे. बाबा माय नेम इज, त्यानंतर तुमचं जे काही इंग्लिशमध्ये सांगू शकता किंवा मराठीमध्ये पण सांगू शकता. माझं नाव शुभम पवार, त्यानंतर मग गावाचं नाव वगैरे सांगून तुम्हाला टाकायचं आहे आणि सगळे अपलोड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. एक पासवर्ड बनवा. पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करा. डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून हा पासवर्ड सबमिट करा. तर इथे पहा मी सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर इथे आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे असं सांगितलं आहे. तर हा जो काही युजर ID आहे, लॉगिन ID आहे, तो कॉपी करून घ्या. आपल्याला लागणार आहे. तुमच्या ईमेल ID वरती सुद्धा तो युजर ID आला असेल. तर हा जो ID आहे तो आपल्याला लागणार आहे. ID घ्यायचा आहे. पुन्हा इथे ओके करून इथे यायचं आहे आणि आपला जो काही ID आहे, लॉगिन ID इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड जो बनवला होता तो इथे टाकून आपला कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. आता पाहू शकता इथे सगळी माहिती लॉग इन केलेली आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर खाली येऊन जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही इथे वाचू शकता. सगळे वाचून घ्या. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म प्रोफाईल बिल्डिंगवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानं अशा पद्धतीची या 7 स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. पहिली आहे बेसिक डिटेल्स, ज्यामध्ये लास्ट नेम टाका, म्हणजे आडनाव टाका. त्यानंतर फर्स्ट नेम, तुमचं पहिलं नाव टाका. पूर्ण नाव ॲटोमॅटिकली इथे येईल. त्यानंतर फादर नेम टाका, मदर नेम टाका, जेंडर निवडा, मेल फिमेल जे असेल ते. डेट ऑफ बर्थ एकदा पूर्ण चेक करून घ्या. प्लेस ऑफ बर्थ टाका, जन्मस्थान तुमचं कोणतं असेल. त्यानंतर मॅरिड स्टेटस, मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते सिलेक्ट करा. त्यानंतर मदर टंग, मातृभाषा आपली मराठी आहे तर मराठी सिलेक्ट करा. आपला जो काही धर्म आहे तो धर्म इथे सिलेक्ट करा. आधार नंबर विचारला जाईल, तो आधार नंबर ॲटोमॅटिकली इथे आलेला आहे, आपण अगोदरच टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने ही बेसिक माहिती जी आहे ती तुम्हाला टाकायची आणि खाली पुढे नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं आहे. बेसिक डिटेल्स आपली पूर्ण झाल्यानंतर ॲड्रेस डिटेल्स सेकंड ऑप्शन आहे, ज्यामध्ये ॲड्रेस टाकायचा आहे, पत्ता, लँडमार्क वगैरे टाकायचं आहे. जे काही आपलं रुरल एरिया येतो का अर्बन एरिया येतो ते टाकायचं आहे, कुठली सिटी येते. त्यानंतर आपला इंडिया सिलेक्ट इथे करायचा आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र स्टेट इथे निवडायचं आहे आणि तुमचा जो काही जिल्हा असेल, तुमचा तालुका जो असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे तुमचं निवडू शकता. त्यानंतर सिटी किंवा विलेजचं नाव, तुमचं गावाचं नाव असेल किंवा सिटीचं नाव इथे टाकायचं आहे. पोस्ट ऑफिसचं नाव इथे टाकायचं आहे, जे काही पोस्ट ऑफिसचं पिनकोड टाकायचं आहे आणि पत्ता परमनंट असेल तर तो टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे, जसं की SSC, HSC, डिप्लोमा, ग्रॅज्युएट जे काही तुमचं झालं असेल ते तुम्ही इथे निवडायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन पात्रता काय आहे तुमची, कोणतं सर्टिफिकेट वगैरे आहे ते. SSC असेल तर SSC, तर 10वी ची माहिती टाका, 12वीची माहिती टाका आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनची माहिती टाका. तर अशा पद्धतीने जे काही स्पेसिफिक माहिती आहे, इंडियन महाराष्ट्र बोर्ड वगैरे तुम्हाला 10वीला कोणतं होतं, शाळेचं नाव वगैरे ते सगळी माहिती तुम्हाला टाकायची आहे. पास झाला असेल तर पास झालेला आहात तर पास, तर सीट नंबर
रोल नंबर टाकायचा आहे, किती मार्कशीटचा जो काही नंबर आहे तो टाकायचा आहे, परीक्षा कधी पास झाला तो टाकायचा आहे, आणि आउट ऑफ मार्क्स होते का ग्रेड होती, ग्रेड मार्क्स वगैरे जे काही असतील ते तुम्हाला इथे टाकायचे. आउट ऑफ कितीपैकी किती, तर जशा पद्धतीने असेल ते तुमच्या मार्कशीटवरती चेक करा आणि तसंच टाका. आउट ऑफ समजा 500 असेल, 600 असेल आणि त्यापैकी ऑप्टेन किती पडले ते टाका आणि खाली ॲड बटनावरती क्लिक करा. अशाच पद्धतीने तुम्ही SSC, HSC 10वी 12वी ग्रॅज्युएशन, डिप्लोमा जे काही झालं असेल ते सगळी माहिती तुम्ही इथे ॲड करा. एडिट करायचं असेल तर एडिटसुद्धा करू शकता. आता 12वीची सेम प्रोसेसनेच तशाच पद्धतीने क्वालिफिकेशन, पत्राचं नाव, पात्रतेचं नाव, एज्युकेशन बोर्ड वगैरे काय आहे ते सगळे टाका. ग्रॅज्युएटचं सुद्धा ग्रॅज्युएटमध्ये पाहू शकता. ग्रॅज्युएट झाला असेल तर ग्रॅज्युएट, ज्यामध्ये कशामध्ये ग्रॅज्युएट झाला, ती डिग्री कशात तुम्ही घेतली ती, आणि त्यानंतर इथे इंडियन आणि स्टेट, त्यानंतर कॉलेजचं नाव आणि विद्यापीठ कुठलं होतं, युनिव्हर्सिटी ते टाकायचं आहे. पास आहात का, SN क्रमांक, सीट नंबर, मार्कशीटचा नंबर, कधी पास झाला ते आणि किती मार्क्स पडले ते अशा पद्धतीने टाकायचं आहे. अशा पद्धतीने हे टाकल्यानंतर तुम्हाला हे नेक्स्ट करायचं. नेक्स्ट करण्यापूर्वी हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं. ग्रॅज्युएटचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आणि नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स, कामाचा अनुभव तुम्हाला विचारला जाईल, तर इथे आपल्याला येस करायचं आहे. जर तुम्ही नो केलं तर तुम्ही पात्र नाही, लक्षात ठेवा. तर येस करायचं आहे आपल्याला. वर्क एक्सपिरियन्स आहे, आता कशामध्ये आहे, कुठल्या संस्थेमध्ये आहे, कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलं असेल, ती गव्हर्नमेंट असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या किंवा दुसरं असू द्या, तर सेल्फ एम्प्लॉईड सुद्धा आहे. तर तुम्हाला स्वतःचा कोणत्या कामामध्ये स्वतः बिझनेस वगैरे करत असेल, सेल्फ एम्प्लॉईडमध्ये तुम्ही टाकू शकता. तर परमनंट आहे का, डेजिग्नेशन काय काम करता वगैरे, कोणतं डेजिग्नेशन आहे, कोणतं पद आहे तुमच्याकडे, कुठल्या कंपनीत वगैरे काम करत असाल तर ते तुम्ही इथे टाकू शकता. आणि जर तुम्ही काम करत असाल आत्ता, नसेल तर येस नो करून ते तारीखसुद्धा इथे तुम्ही टाकू शकता. एक्सपिरियन्स तिथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲड बटनावरती क्लिक करायचं. एक्सपिरियन्स ॲड करायचा आहे, लक्षात ठेवा, आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट केल्यानंतर अदर डिटेल्समध्ये तुम्हाला विचारलं आहे की जे IT क्षेत्र आहे त्या ITमध्ये तुम्ही कसं आहे, बिगिनर आहात का, इंटरमिडिएट आहात, ॲडव्हान्समध्ये एक्सपर्ट आहात, जे काही तुम्ही असाल IT क्षेत्रामध्ये ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर लँग्वेज, तर सिलेक्ट ऑल करूयात. आपली मराठी लँग्वेज आहे, सगळं येतं आपल्याला. त्यानंतर हिंदी आहे तर हे सगळं येतं. लँग्वेज आहे इंग्लिश, काय येतं, रीड कराय, राईट, स्पीक, सगळं येत असेल, सगळं सिलेक्ट करा. स्किल तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे टॅलेंट काय आहे ते विचारलं जाईल, तर त्यामध्ये तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. भरपूर प्रकारचे ग्राफिक डिझायनर असेल, डिजिटल मार्केटिंग आहे, कंटेंट क्रिएशनवाले आहेत, सगळे सेल्स टेक्निक, ब्रँडिंग, रिक्रुटमेंट आहे, ट्रॅकिंग, सगळे ऑप्शन, एम्प्लॉय, फिजिकल ट्रेनिंग, कॉर्पोरेट का, सगळे कॅटेगरी आहेत. तुम्हाला जे टॅलेंट आहे ते स्किल आहे ते तुम्हाला इथं फक्त निवडायचं. या स्किल्सच्या बेसिसवरती तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. 12 महिने तुम्हाला फक्त काम करायचं आहे, पेमेंटसुद्धा चांगलं भेटणार आहे. त्यानंतर फादर ऑक्युपेशन हे काही मॅन्डेटरी नाही, सोडून द्या. त्यानंतर मेन्शन युअर ब्लड ग्रुप इथं मॅन्डेटरी आहे. जो काही ब्लड ग्रुप असेल तो इथे सिलेक्ट करा, माहीत नसेल तर चेक करून सिलेक्ट करा. त्यानंतर इथे आपल्या ही माहिती कशावर भेटली तुम्हाला, तर सोशल मीडिया सिलेक्ट करा आणि आपल्या चॅनलवरून भेटली तर सोशल मीडिया सिलेक्ट करा, बाकी काय करायची गरज नाही. त्यानंतर इथे तुम्हाला खाली मेन्शन युअर करिअर गोल, तुमचा जो काही करिअरचा गोल आहे तो 50 शब्दांमध्ये इथे मांडायचा आहे. आणि प्लीज मेन्शन युअर ॲप्लिकेशन CM स्कॉलरशिप 200 वर्ड्स, तर 200 शब्दांमध्ये तुम्ही अर्ज करण्याकरिता, प्रयोगासाठी अर्ज करण्यासाठी आपला उद्देश काय आहे ते तुम्ही इथे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमचं ते तुमच्या मनाने तुम्ही इथे टाका. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर सबमिट सक्सेसफुली येईल. आता आपले फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. इथे अगोदरचा फोटो ऑटोमॅटिकली आला असेल, तर बदलायचा असेल तर चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही फोटो जो आहे तो बदलू शकता आणि त्यानंतर सिग्नेचर इथे अपलोड करू शकता. 10 KB ते 1 MB पर्यंत असणं गरजेचं आहे. सिग्नेचर फोटो अपलोड केल्यानंतर शेवटची स्टेप, सगळा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे आणि खाली येऊन सगळी माहिती बघायची आपली बरोबर आहे का, फोटोग्राफ असेल, सही असेल, आधारचं सगळी माहिती सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर आपली प्रोफाईल इथे अपडेट झालेली आहे. ठीक आहे वरती क्लिक करायचं. आता फायनल स्टेप येते ज्यामध्ये चेक डिटेल्स अँड अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. चेक डिटेल्स अँड अप्लायवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल.
अप्लाय चीफ मिनिस्टर फॉलोशिप अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही माहिती तुम्ही टाकली आहे, तुम्ही इलिजिबल आहात का ते दाखवलं जाईल. तर कॉंग्रॅच्युलेशन, मी इलिजिबल आहे. तर अशा पद्धतीने दाखवलं जाईल. तुमचं एज बसतं आहे, तुमचे पर्सेंटेजसुद्धा बसत आहेत. त्यानंतर तुमचं इथे वर्क एक्सपिरियन्ससुद्धा 12 महिन्याचा आहे आणि मराठी तुम्हाला येते. हे सगळं बसतं आहे. हे मॅन्डेटरी आहे. तर बसतंय त्यावर प्रोसीड करायचं आहे आणि जे ₹500 पेमेंट आहे ते करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्लिप येईल, त्याची प्रिंट काढून ठेवा आणि इथून पुढची जी काही माहिती असेल, ॲडमिट कार्ड असेल, एक्झामची सगळी माहिती तुम्हाला याच वेबसाईटवरती भेटून जाईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.